न्याय मिळण्याच्या अपेक्षेनं दररोज इथं शेतकरी येऊन बसतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे मीटिंग घेऊन रेडी रेकनर संदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते। आता आराखडा झाला की नाही झाला, होणार की नाही होणार, होणार तर केव्हा होणार, आराखडा झाल्यानंतर मूल्यांकनाशी काही संबंध जोडला जाणार का, मूल्यांकनासाठी त्याचा आधार घेतला जाणार काय, असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभे आहेत। 1-2 दिवसात काही त्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 109 दिवस पूर्ण झालेत। गेल्या 5-7 दिवसापासून आसमानी संकट घोंघावतंय। आणखी 4-2 दिवस असाच पाऊस राहिला तर ओला दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती आहे। हा पाऊस पुढच्या दृष्टीने चांगला असला तरी आज आहे त्याच्यावर पाणी फिरणार आहे, नुकसान होणार आहे। समृद्धी बाधित शेतकरी गेल्या 4 वर्षापासून वेगवेगळ्या अडचणींचा सामना करीत असताना यावर्षी सुरुवात चांगली झाल्यानं पीक चांगले येईल, दिवस चांगले येईल असं वाटत होतं, परंतु सुलतानीबरोबर आसमानी संकटही चालून आले। अशाही परिस्थितीत न्याय मिळण्याच्या अपेक्षेनं दररोज इथं शेतकरी येऊन बसतात। सध्या जालना जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, मुसळधार पाऊस पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे। तरीही जीवाची पर्वा न करता सर्व शेतकरी इथं थांबतात। मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे मीटिंग घेऊन विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे रेडी रेकनर वाढले नसल्यानं भूसंपादन करताना मावेजा कमी मिळत असल्याच्या तक्रारी असल्याचे सांगून त्यांनी रेडी रेकनर संदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते। परंतु आता आराखडा झाला की नाही झाला, होणार की नाही होणार, होणार तर केव्हा होणार, आराखडा झाल्यानंतर त्याचं मूल्यांकनाशी काही संबंध जोडला जाणार का, मूल्यांकनासाठी त्याचा आधार घेतला जाणार काय, असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभे आहेत। इकडे शेतकऱ्यांचे प्रश्न असताना जो तो पक्ष आगामी निवडणुकाच्या दृष्टीने तयारी करताना दिसतोय। 1-2 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत। मग त्यांना एक निवडणूक झाली की दुसरी जिंकायच्या दृष्टीनं पुढे लागायचं। मागच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं विसरून पुढे नवीन आश्वासनं द्यायची, नवीन फूट पाडायची, जातीभेद करायचा, वेगवेगळे लोकानुनय करणाऱ्या घोषणा जाहीर करायच्या, असंच सारखं चालू आहे। त्यामुळं आमचा जो मुख्य मूल्यांकनाचा प्रश्न आहे तो मार्गी केव्हा लागेल हे सांगता येत नाही। मला वाटतं 1-2 दिवसात शासन काही स्तरावर हालचाली सुरू असून 1-2 दिवसात काही त्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। आम्ही त्याबाबत आश्वस्त आहोत, परंतु असंच जर चालत राहिलं तर किती दिवस उपोषण करायचं, किती दिवस संयम बाळगायचा हे आम्हालाही कळत नाही। त्यामुळं येणारा काळ काय घेऊन येतो ते उद्या 1-2 दिवसातील निर्णयावर ठरणार आहे।